नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी प्रतिभा झावरे स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचबरोबर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सुद्धा. तर आजचा ब्लॉग काय आहे हे तर तुम्हाला समजलंच असेल. तर येस, आज आम्हाला जायचं आहे नगरला. तर आम्ही आरशूला काही घेऊन जाणार नाही आहे. आरशूला मी माझ्या माहेरी सोडणार आहे, माझ्या मम्मीकडे. कारण ऊन पण भरपूर आहे आणि त्याचं खाणं पिणं वेळेत नाही होणार, कारण आम्हाला दिवस जाणार आहेत त्या गोष्टीसाठी. तर त्यामुळे म्हटलं की नको त्याला घ्यायला, उगाचच त्याचे हाल होतील आपल्यामुळे. त्याच्यामुळं मग म्हटलं आपण त्याला अगोदर तिथं सोडू आणि मग तसंच आपण जाऊयात. तर त्याला आता मी आंघोळ वगैरे काहीच घातलेली नाही आहे. म्हटलं की आंघोळ मम्मी घालेल, कारण आंघोळ घातल्यानंतर ना तो 1-2 तास आरामात झोपतो, तर त्याची झोप पण व्यवस्थित होईल आणि तोपर्यंत आम्ही पुढे जाऊ पण. त्यामुळे मग म्हटलं त्याला असंच मी तिथे नेऊन देते आणि त्यानंतर आम्ही तसंच पुढे जातो. तर चला, तुम्ही आपला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि कसा होता आजचा आपला व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. भरपूर सारे कामं करायचे आहेत आता, त्यापैकी काय काय होतात तर बघूयात वेळेनुसार, कारण थोडंसं लवकर पण यावं लागणार आहे घरी, कारण परत आता आरशूला तिथून घेऊन परत इकडे सासरी पण यायचं आहे. तर चला, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून या पुढचे येणारे जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील. त्याला काय फरक नाही. रात का नाही काय माहिती. त्याचं खाणं पिणं वेळेत असलं मग काय इकडे चांगलाच पाऊस झाला आपल्यापेक्षा. आपल्याकडे एवढं नव्हतं साठलं पाणी. तर आम्हाला नगरला ना बरेच दिवसांपासून जायचं होतं. म्हणजे हे आल्यानंतर ना मी म्हटलं होतं की लगेच जाईल, पण आल्यानंतर ना यांना भरपूर सारे कामं होते, त्यामुळे वेळ काही मिळाला नाही. तर आज वेळ फायनली मिळालेला आहे. आणि त्यात पण असं झालं की आम्ही 2-3 डॉक्टरला कॉल केला, म्हणजे 2-3 हॉस्पिटलला कॉल केला नंबर लावण्यासाठी. तर ते म्हणायचे की आज डॉक्टर सुट्टीवर आहेत. तर मग शेवटी आम्ही साईदीपला कॉल केला, तर ते बोलले की जे मेन डॉक्टर आहेत ते नाहीत, पण त्यांचे असिस्टंट आहेत. तर म्हटलं चला असिस्टंट जाऊयात, कारण परत पण असंच होईल की काही ना काही कामं निघणार आहेत आणि सुट्टी पण संपून जाईल. त्यामुळे मग आम्ही शेवटी आज चाललेलो आहोत आणि भरपूर सारे कामं आहेत. आता हॉस्पिटलचं काम म्हटलं की काय होतं ना की भरपूर नंबर असतात आणि नंबर लवकर लागले नाही की मग उशीर होऊन जातो. तर आता आम्ही जवळपास नगरच्या आलोच आहे आणि इतकी जास्त हवा आहे ना, ऊन पण भरपूर आहे आणि हवा पण भरपूर आहे. आणि हे काय करतात की नेहमी लांबचा प्रवास असला ना की हेल्मेट घालतात आणि मागे जो माणूस बसतो ना तर त्याला इतकी जास्त हवा लागते, कळत पण नाही समोरच्या माणसाला स्पीड किती आहे. मागच्या माणसाला खूप जास्त हवा लागते. तर मी स्टोल बांधलं आहे, पण माझं स्टोल काय 5 मिनिटाच्या पुढे राहत नाही आहे. आलो तर खरं, पण मध्ये रोड बंद, नेपती नाक्यावर रोड बंद आहे. त्याच्यामुळे आता आम्ही ते बघू शकतो ह्या रोडवर चाललेलो आहे. तिकडे पुलाचं काम चालू असल्यामुळे तिकडचा रोड बंद आहे. धूळ आहे भयानक. हा रोड कुठून येतो? निंबळकवरून कुठून येतो हा रोड? आता आपण इथून कुठे जाऊ मग? सिद्धिबागेच्या तिथं. तरी म्हटलं आज एवढी रस्त्याला गर्दी कमी कसं काय? तर इकडून पाठीमागूनच रोड हे केलेलं आहे, कारण तिथं पुलाचं काम चालू आहे. मला वाटलं आता आपल्याला केडगाववरूनच जावं लागतंय का काय. तर आता आम्ही चाललोय साईदीप हॉस्पिटलला. पुढून तर नसणारी, पाठीमागूनच असणार रोड. याच्या पाठीमागं इकडंच साईडला, इकडं नाही, परत झटण करून.
तर फायनली आम्ही साईदीप हॉस्पिटलला पोहोचलेलो आहोत. तर हे एकदम भारी हॉस्पिटल आहे. नगरमधलं जर म्हटलं ना तर खरंच टॉपमोस्ट हॉस्पिटल असेल. तर आम्ही आतमध्ये आल्यानंतर ना इथे काउंटरवरती बघितलं की किती नंबर आहेत. नंबर लावण्यासाठी हे केलं, पैसे वगैरे इथे स्पेड केले. नंबर काही जास्त नाही, थोडेच नंबर आहेत. जे मेन डॉक्टर आहेत ते तर नाही आहेत आज, त्यांचे असिस्टंट आहेत. तर डॉक्टरने मला एक्सरे करायला लावला आहे. एक्सरे पण केला आहे आम्ही. आता बघू डॉक्टर काय बोलतात. नंबर इथे लवकर लागला एक्सरेच्या इथं. एकदम मोठं हॉस्पिटल आहे. मला तर अगोदर समजतच नव्हतं. आम्हाला एक्सरे 2 मिनिटात काढून भेटला, पण आता इथे डॉक्टरच नाहीत, वरती गेलेले ऑपरेशन चालू असेल, त्याच्यामुळे आता परत इथं वेट करावं लागतं. किती वाजलेत आता? 1:30. हॉस्पिटलचं काम म्हणजे एकदम बोरिंग काम आहे. गोळ्या घेत आहेत आता. मेडिकल किती होते? 2-3 डेंजर पैसे लागतं बाबा हॉस्पिटलला आल्यावर. गर्दी बघा मेडिकलची. आता 15 दिवसांच्या गोळ्या. मला वाटलं माझा मोबाईलच फुटला इथं. फायनली आता आम्ही बाहेर आलेलो आहे. आमचं हॉस्पिटलचं काम झालं आहे. तर मला रिपोर्टमध्ये ना डॉक्टरनी एक्सरे करायला लावला. एक्सरेमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही दाखवला, हाडांमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर एक्सरे काढण्याचं कारण असं की माझा पाय थोडासा अडकत होता, पण मेन प्रॉब्लेम लिगामेंटमध्ये असणार आहे हे 100%. बघूयात आता. ते म्हणजे 15 दिवसाच्या गोळ्या दिल्यात. आता त्याचा कोर्स पूर्ण केल्यानंतर मग बोलले की MRI करू. मग बघूयात आता. याच्यात जर फरक पडला तर मग नाही करणार, आणि नाही पडला तर करावा लागतो. हे गेलेले आहेत गाडी आणायला, पार्किंगला लावली आहे. भयानक गर्दी बाबा हॉस्पिटलमध्ये. इथून तिकडे गंगा उद्यान तिकडे जायला रोड आहे का? आधी जावं लागेल. आपण थोडंसं पुढे जाऊन जावं लागेल, एक टर्न मारून खालून गेलो. तर आता मी आली आहे पार्लरमध्ये. मला छान असं एक हेअर कट करायचं आहे. खूप दिवसापासून चाललं होतं की हेअर कट करायचं, पण मी इथूनच नव्हतं. तर चला आता मी कोणतं हेअर कट करते बघूयात. तिथे गेल्यावरच मी डिसिजन घेणार आहे, कारण कोणता हेअरकट लॉंग हेअरला सूट होतोय त्यानुसार. फ्लोअर मी नाही बघितला. चला बघते.